नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 11 चॅप्टर नेम सर्कल यामधील प्रॅक्टिस सेट नंबर 42 सॉल्व करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडंसं रिकॉल करून घेऊया। ओके, तर इथे बघा तुम्हाला हा सर्कल दिसत आहे। तर ह्या सर्कलमध्ये काही डायमीटर्स दिलेले आहेत, काही रेडियस दिलेले आहेत आणि काही कॉर्ड्स दिलेले आहेत। तर तुम्हाला यातल्या रेडियस कोणकोणते आणि डायमीटर कोणकोणते आणि कॉर्ड्स कोणकोणते ते सांगायचं आहे। तर रेडियस सांगा फास्ट लवकर। आता इथे बघा फर्स्ट रेडियस आहे OB, देन OA, देन OF, देन OC, गुड। देन कॉर्ड्स बघा, याच्यामध्ये कॉर्ड्स कोणकोणते आहेत, EC ही फर्स्ट कॉर्ड आहे EC, की जी कॉर्ड्स म्हणजे काय, की ज्या सेंटरमधून पास होत नाही, ज्या लाईन्स सेंटरमधून पास होत नाही, की जे सर्कलच्या कोणत्याही दोन पॉईंट्सला कनेक्ट करतात बट दे आर नॉट पास थ्रू द सेंटर, दे आर कॉल्ड कॉर्ड्स। ओके, EC आहे एक आणि त्याच्यानंतर AD। ओके, AD ही एक सेकंड कॉर्ड आहे। आता आपण डायमीटर्स बघूया कोणकोणते आहेत। डायमीटर्स आहे AB जे सेंटरमधून पास होते, AB। ओके, देन इथे बघा F आहे इथे आणि हा आहे C। ओके, इथे आहे C, तर सेकंड आहे FC, ही आहे डायमीटर। गुड। तर आता बघूया, इन प्रॅक्टिस द व्हॅल्यू ऑफ पाय इज टेकन टू बी 22/7 और 3.14। आपण नेहमी पाईची व्हॅल्यू काय घेतो, 22/7 किंवा 3.14। जर तुम्हाला इफ द व्हॅल्यू ऑफ पाय हॅज नॉट गिवन इन द प्रॉब्लेम, जर तुम्हाला ती प्रॉब्लेममध्ये दिलेली नसेल पाईची व्हॅल्यू, तर तुम्हाला ती घ्यायची आहे 22/7। ओके, जर तुम्हाला पाईची व्हॅल्यू प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये दिलेली नसेल तेव्हाच 22/7 घ्यायची आहे, आणि जेव्हा दिलेली असेल, जी कोणती दिलेली असेल ती तुम्हाला तिथे घ्यायची। जर 3.14 दिलेली असेल तर ती घ्यायची, जर तुम्हाला 22/7 दिलेली असेल गिवन ती घ्यायची। ओके, इफ दे हॅव नॉट गिवन अस देन शुड बी टेक 22/7 ओनली। तर बघूया आता C इज इक्वल टू पाय डी, हा काय आहे, सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे। ओके, C स्टँड्स फॉर सर्कमफरन्स, पाय अँड D स्टँड्स फॉर डायमीटर ऑफ द सर्कल। ओके, आता D इज इक्वल टू 2R आपण लिहू शकतो, बरोबर। तर आपण इथे D ची व्हॅल्यू पुट करूया, पाय इज इक्वल टू 2R, देअरफॉर 2πr हा सुद्धा एक सर्कमफरन्सचा फॉर्म्युला तयार झाला। ओके, हे दोन्ही फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। ओके, तर आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल बिलो, आपल्याला हा जो टेबल आहे हा कंप्लीट करायचा आहे। आपण फर्स्टपासून सुरुवात करूया। फर्स्ट दिलेला आहे 7 सेंटीमीटर, आपल्याला दिलेली आहे रेडियस। ओके, तर सोल्युशन, आपल्याकडे रेडियस आहे तर आपण डायमीटर इझिली फाइंड आउट करू शकतो। D इज इक्वल टू ट्वाइस ऑफ R, देअरफॉर 2 × 7 इज इक्वल टू 7 2 जा 7 दुणे 14 सेंटीमीटर। ओके, तर 14 सेंटीमीटर इथे व्हॅल्यू आली। आता आपल्याला सर्कमफरन्स फाइंड आउट करायचा आहे। सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय, C इज इक्वल टू पाय डी, आपल्याकडे D आहे, देअरफॉर पायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे म्हणून 22/7 मल्टिप्लाय बाय D किती आहे 14। ओके, देअरफॉर 7 1 जा 7 2 जा 22 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 44 सेंटीमीटर। C इज इक्वल टू 44 सेंटीमीटर। ओके, तर सर्कमफरन्स आला 44 सेंटीमीटर। सेकंड बघूया आता, रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे, डायमीटर दिलेला आहे आणि सर्कमफरन्स सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। तर सोल्युशन सेम, इथे काय येणार, आता आपण D चा फॉर्म्युलामध्ये D ची व्हॅल्यू पुट करणार आणि आपण R फाइंड आउट करणार। D आहे 28, 2 मल्टिप्लाय बाय R, हा मल्टिप्लाय आहे इकडे येऊन डिवाइड होणार, 28 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू R, 2 1 जा 2 4 जा 8, तर 14 इज इक्वल टू R किंवा R इज इक्वल टू 14 सेंटीमीटर। तर आपल्याकडे रेडियस आली 14 सेंटीमीटर। आता आपल्याला सर्कमफरन्स फाइंड आउट करायचा आहे। सर्कमफरन्सचा फॉर्म्युला C इज इक्वल टू, आपल्याकडे D पण आहे, पाय पण आहे, आपण इथे R यूज करूया किंवा D पण तुम्ही यूज करू शकता। पाय D आपण यूज करूया, 22/7 मल्टिप्लाय बाय D किती आहे 28, देअरफॉर 7 1 7 7 दुणे 14 7 3 7 चौक 28
7 4 जा 28, 22/4 किती झाले 22 मल्टिप्लाय बाय 4 किती झाले 4 8 जा 88 सेंटीमीटर. तर सर्कम्फरन्सची व्हॅल्यू आली 88 सेंटीमीटर. ठीक आहे, चला मग नेक्स्ट बघूया. नेक्स्टमध्ये आपल्याला बघा रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे, डायमीटर दिलेला नाही आहे आणि सर्कम्फरन्सवरून आपल्याला डायमीटर आणि रेडियस फाइंड आउट करायची. ओके, तर सोल्युशनमध्ये जाऊया आपण परत. आता आपण डायमीटर आणि रेडियसचा फॉर्म्युला यूज नाही करू शकत कारण आपल्याला दोन्ही दिलेले नाही आहेत. तर आपण सीचा फॉर्म्युला यूज करूया पाय डी. ओके, तर इथे बघा 616 इज इक्वल टू आपल्याला सी दिलेला आहे, पायची व्हॅल्यू 22/7, डी आपल्याला माहीत नाही, आपण डी असाच ठेवूया. देअरफॉर ओके, आता हा 7 हा काय डिवाइडला आहे तर इथे जाऊन मल्टिप्लाय होणार. 616 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 22 मल्टिप्लाय बाय डी. हा 22 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे येऊन डिवाइड जाणार. 616 मल्टिप्लाय बाय 7 होल डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू डी. ओके, तर आपण इथे 2ची प्रॉपर्टी यूज करूया. 2 1 जा 2 1 जा 2 3 जा 6. ओके, 0 2 8 जा 16 308. आता 308 डिवायडेड बाय 11 किती होतात बघा. 308 डिवायडेड बाय 11, 11 2 जा 22 8 8 11 8 जा 88. ओके, देअरफॉर 11 1 जा 11 28 जा 28 मल्टिप्लाय बाय 7 28 मल्टिप्लाय बाय 7 7 8 56 5 7 2 14 14 आणि 5 19 196. ओके, तर डी किती आलेला आपल्याकडे 196. ठीक आहे, तर आपण 196 इथे पुट करूया. आपल्याकडे डीची व्हॅल्यू आलेली आहे 196. डी इज इक्वल टू 196 सेंटीमीटर. ओके, इथे तुम्ही अजून एक स्टेप इथे लिहू शकता किंवा 28 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू डी असंही तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यानंतर ही स्टेप तुम्ही फायनल लिहू शकता. ओके, तर आपल्याकडे डी आलेला आहे, तर आपण याच्यावरनं रेडियस फाइंड आउट करूया. डी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर. डीची आहे 196 व्हॅल्यू 2r. तर इथे बघा 196 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आर. देअरफॉर बे एके बे 92 18 बे 8 16. ओके, 196 डिवायडेड बाय 2 92 18 ओके 16 बे 8 16. ओके, 98 रेडियस किती आलेली आपली 98 इज इक्वल टू आर. देअरफॉर आर इज इक्वल टू 98 सेंटीमीटर. तर आपल्याकडे डायमीटरसुद्धा आलेला आहे आणि रेडियससुद्धा आलेली आहे 98 सेंटीमीटर आणि 196 सेंटीमीटर. तर पुढचं बघूया. नेक्स्ट आहे आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे, डायमीटर फाइंड आउट करायचं आहे आणि सर्कम्फरन्स आपल्याला इथे त्यांनी दिलेला आहे. ओके, तर सर्कम्फरन्स दिलेला आहे, तर आपण सोल्युशनमध्ये जाऊया आणि सर्कम्फरन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सर्कम्फरन्सची व्हॅल्यू पुट करूया. सी इज इक्वल टू पाय डी. देअरफॉर सी इज इक्वल टू पाय डी. आपण डीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सीची व्हॅल्यू आहे 72.6 इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय बाय डी. 7 इकडे डिवाइडला आहे तर इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 22 मल्टिप्लाय बाय डी. देअरफॉर 22 इकडे मल्टिप्लाय आहे तो इकडे डिवाइड होणार. 22.6 मल्टिप्लाय बाय 7 होल डिवाइडेड बाय 22 इज इक्वल टू डी. आता इथे बघा 72.6 डिवायडेड बाय 22 किती होणार. 2ची प्रॉपर्टी आपण इथे यूज करूया. 2 1 जा 2 1 जा 2 3 जा 6 2 6 जा 12.3 36.3. ओके, 36.3. तर आपण 36.3 ला सुद्धा डिवाइड करूया 11 ने. 36.3 किती येणार 11 3 जा 36 33. हा पॉइंट इथे लिहूया आणि खाली 3 घेऊया. 11 3 जा 33 0. ओके, तर 3.3 ही व्हॅल्यू आली. 3.3 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू डी. ओके, डीची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली 3.3 मल्टिप्लाय बाय 7. ओके, तर आपण फाइंड आउट करूया. 7 3 जा 3.3 मल्टिप्लाय बाय 7 किती झालं 7 3 21 2 7 3 21 आणि 2 23 आणि हा पॉईंट 23.1.
देअरफॉर D इज इक्वल टू 23.1 सेंटीमीटर. रेडियस फाइंड आउट करायची आपल्याला, तर D इज इक्वल टू 2R, देअरफॉर 23.1 इज इक्वल टू 2R, देअरफॉर 23.1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू R. देअरफॉर तर बघा 23.1 डिवायडेड बाय 2 किती होणार, व्हॅल्यू फाइंड आउट करा. इकडे बघा 23.12. ओके, 2 1 जा 0 वरून घेतला 3, 2 1 जा 2 1, हा पॉइंट इथे वरती घेतला 1, 2 5 जा 10, 1 अगेन 0, 2 5 जा 10, 0 म्हणजे किती आली व्हॅल्यू 11.55. 11.55 इज इक्वल टू R, म्हणजेच R इज इक्वल टू 11.55 सेंटीमीटर. तर आपल्याकडे आरची पण व्हॅल्यू आली आणि डायमीटरसुद्धा आलेला आहे 11.55 सेंटीमीटर आणि 23.1 सेंटीमीटर. तर नेक्स्ट बघूया आता. तर क्वेश्चन आहे, इफ ए सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. आपल्याला त्याची काय करायची आहे, रेडियस फाइंड आउट करायची आहे. तर फर्स्ट काय येणार, फर्स्ट आपल्याला गिवन डेटा लिहायचा आहे. ओके, गिवन डेटामध्ये काय येणार, 176 काय आहे, सर्कम्फरन्स आहे, तर C इज इक्वल टू 176 सेंटीमीटर. तर सोल्युशन लिहूया. सोल्युशनमध्ये काय येणार, Cचा फॉर्म्युला काय, C इज इक्वल टू, आता आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे, तर आपण डायरेक्ट 2πr हा रेडियसचा वाला फॉर्म्युला यूज करूया. ओके, 176 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाय बाय R. तर इथे बघा 176 हा 7 जो आहे डिनोमिनेटरला, हा इकडे मल्टिप्लायला आणूया, इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय R. आपण यांना इकडे घेऊन येऊया. तर 176 मल्टिप्लाय बाय 7 होल डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 22 इज इक्वल टू R. तर इथे बघा 2 1 जा 2 8 जा 16, 2 8 16, 1 2 8 16, 88 आलं. अगेन 22 1 जा 22 1 22, 22 चौक 88. ओके, तर 4 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू R, 7 चौक 28, 28 इज इक्वल टू R. देअरफॉर R इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. तर आपल्याला हा वर्डचा न्यूमेरिकल आहे, तर आपल्याला आन्सर लिहावा लागेल. देअरफॉर आन्सर इज इक्वल टू रेडियस of a given circle is 28 सेंटीमीटर. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. तर क्वेश्चन नंबर 3 पाहूया आपण. द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. व्हॉट विल इट कॉस्ट पुट अ 4 राउंड फेन्स अराउंड दिस गार्डन ॲट अ रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. फेन्सचा अर्थ काय होतो इथे, कुंपण. फेन्स म्हणजे कुंपण. ठीक आहे, तर इथे बघा, जर हे आपलं सर्क्युलर ग्राउंड असेल तर इथे माझा सेंटर पॉईंट येईल आणि ही माझी रेडियस येईल. ओके, ही माझी R असेल रेडियस आणि हे सर्क्युलर बाउंड्री. ओके, तर त्यांनी काय सांगितलं की आपल्याला 4 राऊंडचं फेन्स घालायचं आहे या सर्क्युलर ग्राउंडला. म्हणजे आपल्याला 4 वेळा, जर मी ते इथून स्टार्ट केलं असं फिरून जाऊन परत त्या पोझिशनला, ही माझा फर्स्ट राऊंड झाला. अगेन सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अँड फोर्थ राऊंड, असे 4 राऊंड आपल्याला फेन्स तिथे अप्लाय करायचे आहेत. ओके, कुंपण घालायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आधी या सर्कलचं सर्कम्फरन्स फाइंड आउट करायला लागेल. ठीक आहे, तर आपल्याकडे त्यांनी काय दिले, रेडियस दिलेला आहे 56 मीटर. ओके, R दिलेला आहे. देअरफॉर सोल्युशनच्या आधी आपण गिवन डेटा लिहूया. गिवन काय दिलेलं आहे बघा, गिवन दिलेला आहे रेडियस ऑफ अ सर्कल R इज इक्वल टू 56 मीटर. त्याच्यानंतर टोटल राऊंड्स किती आहेत, राऊंड इज इक्वल टू 4 आणि रेट बघा किती आहे, रेट दिलेला आहे 40 रुपीज पर मीटर. ओके, आपल्याला हे जे युनिट दिलेलं आहे हे मीटरमध्ये दिलेलं आहे. तर
सोल्युशनमध्ये आपण काय करूया, आधी सर्कम्फरन्स फाइंड आउट करूया. एक सर्कलचा, एक राऊंडचा आपण सर्कम्फरन्स फाइंड करूया. सी इज इक्वल टू रेडियस दिलेला आहे 2 पाय आर. हा फॉर्म्युला यूज करू. व्हॅल्यू पुट करूया. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 56. 7 8 56. 7 1 जा 7 8 जा. 2 मल्टिप्लाय बाय 22 44. 44 मल्टिप्लाय बाय 8 किती झाले, 8 चौक 32. 8 चौक 32 आणि 3 35. 352. 352 आला एकाचा सर्कम्फरन्स मीटरमध्ये. ओके, सी इज इक्वल टू 352 मीटर. तर आपल्याकडे किती राऊंड आहे टोटल, 4 आहेत. तर 4 राऊंड सर्कम्फरन्स फॉर 4 राऊंड किती होणार, देअरफॉर सी मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 352 मल्टिप्लाय बाय 4 किती झाले, 4 दुने 8, 5 चौक 20, 4 त्रिक 12 आणि 2 14 मीटरमध्ये. तर हे आपली टोटल लेंथ फाइंड आउट झाली. ओके, तर किती राऊंड, हे टोटल 4 राऊंड झाल्यानंतर त्याची लेंथ किती येणार, 1408 1408 मीटर त्याची लेंथ होणार. ओके, तर आपल्याला त्याची कॉस्ट फाइंड आउट करायची. आपल्याला 1 मीटरचा त्यांनी रेट दिलेला आहे 40 रुपीज. देअरफॉर टोटल रेट इज इक्वल टू 1408 मल्टिप्लाय बाय 40. ओके, तर मल्टिप्लाय करून घेऊया. 1408 मल्टिप्लाय बाय 40. 0 आहे, 0 इथे लिहूया. 8 चौक 32. 4 0 0 3 4 4 16 1 4 1 जा आणि 5 5 6 3 2 0 56,320 रुपीज. ओके, टोटल कॉस्ट किती लागणार आहे, 56,320 रुपीज. तर आपण आन्सर लिहूया इथे. देअरफॉर कॉस्ट फॉर पुट 4 राऊंड. ओके, 4 राऊंडसाठी फेन्स किती आहे, इज 56,320 रुपीज. 56,320 रुपीज आपल्याला एवढी कॉस्ट लागेल. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर आहे 4. द व्हील ऑफ बुलक कार्ट वॉज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन्स विल द व्हील कम्प्लीट ॲज ॲट कार्ट ट्रॅव्हल्स 1.1 किलोमीटर. तर इथे बघा, ही माझी आहे बुलक कार्ट. ओके, म्हणजेच बैलगाडी. ही माझी बैलगाडी आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे, ह्या व्हीलचा जो डायमीटर आहे तो त्यांनी आपल्याला दिलेला आहे 1.4 मीटर. ठीक आहे, जर मी ते हे व्हील काढलं आहे तर हे माझं सेंटर पॉईंट असेल. तर हे टोटल जे आहे डायमीटर हा दिलेला आहे त्यांनी आपल्याला. किती दिलेला आहे, 1.4 मीटर. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं त्यांनी सांगितलं आहे, तर हाऊ मेनी रोटेशन्स, हे सर्कल आहे किती रोटेशन्स कवर करेल, किती किलोमीटरमध्ये, 1.1 किलोमीटरमध्ये. तर म्हणजेच काय आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट याच्यामध्ये ह्याचं सर्कम्फरन्स फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच काय, तर बघा इथे जर मी इथे मार्क केलं आणि हा सर्क्युलर व्हील रोटेट होत आहे, तर हा रोटेट होऊन पुन्हा ह्या पोझिशनला येण्यासाठी, हा मार्क केलेलं पोझिशन, त्यासाठी त्याला किती डिस्टन्स कवर करावं लागेल, एवढं इथपर्यंत हे डिस्टन्स. म्हणजेच काय, हे आहे सर्कम्फरन्स. ओके, तर हे टोटल डिस्टन्स जे आहे सर्कम्फरन्स हे एवढं आहे. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं, एका रोटेशनला एक सर्कम्फरन्स कवर करत आहे. तर टोटल किती डिस्टन्स आहे, 1.1 किलोमीटर. तर 1.1 किलोमीटर आपल्याला रोटेशन फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, 1.1 किलोमीटर डिवायडेड बाय सर्कम्फरन्स, एक सर्कलचा सर्कम्फरन्स, तेव्हा आपल्याला टोटल रोटेशन्स मिळतील. तर आपण फाइंड आउट करूया. तर सोल्युशनमध्ये काय येणार, आधी आपण गिवन डेटा लिहून घेऊया. इथे गिवन डेटा बघा काय येते. ओके, गिवनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, गिवन डायमीटर दिलेला आहे व्हीलचा स्मॉल डी इज इक्वल टू 1.4 मीटर आणि टोटल डिस्टन्स दिलेला आहे. आपण डिस्टन्स जे आहे कॅपिटल डी अज्यूम करूया
आणि 1.1 किलोमीटर लिहूया. ठीक आहे. आता इथे बघा 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. तर 1.1 किलोमीटर इज इक्वल टू किती होणार? 1.1. इथे बघा 1 किलोमीटर जर 1000 मीटर असेल तर 1.1 किती होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर 1.1 मल्टिप्लाय बाय 1000 किती झाले? 110. ओके, 1100 इज इक्वल टू 1100 मीटर. ठीक आहे, किलोमीटर्स आपण मीटरमध्ये कन्वर्जन करून घेतलं. तर आपण सोल्युशन फाइंड आउट करूया. आधी आपण एका सर्कलचं सर्कम्फरन्स फाइंड करून घेऊ. सोल्युशनमध्ये काय येणार? सी इज इक्वल टू, आपल्याकडे डी ऑलरेडी आहे, तर पाय डी इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय बाय 1.4. ओके, 22 मल्टिप्लाय बाय 7 2 जा 14 मीन्स 0.2. 22 मल्टिप्लाय बाय 0.2 किती झाले? 4.4. ओके, 22 2 जा 44 आणि हा पॉईंट, तर 4.4 इथे मीटर जो आहे याचा सर्कम्फरन्स आलेला आहे. सी इज इक्वल टू 4.4 मीटर. देअरफोर आता आपल्याला काय करायचं आहे? टोटल त्यांनी किती ट्रॅव्हल्स केले, किती रोटेशन झालेले आहेत, तर टोटल रोटेशन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर, किती डिस्टन्स कवर केलेला आहे? कॅपिटल डी डिवायडेड बाय सर्कम्फरन्स सी. देअरफोर 1100 डिवायडेड बाय सर्कम्फरन्स किती आहे? 4.4. आता इथे बघा, इथे 4.4 आहे. आपण काय करूया? पॉईंट घालवण्यासाठी काय करतो आपण? इथे दोन्हीकडे आपण 10नी मल्टिप्लाय करून घेऊया, म्हणजे हा पॉईंट निघून जाईल. 1100 डिवायडेड बाय 44. देअरफोर आता हे सॉल्व करून घेऊया आपण. 11 4 जा 11 1 जा 0 0 0 1000. तर 4 1 जा 4 2 जा 8, देन अगेन 4 5 जा 20 आणि 0. आन्सर आलं 250. ओके, तर टोटल रोटेशन्स किती झाले? टोटल रोटेशन्स किंवा रिव्होल्युशन किती झाले? 250. ओके, तर मग आता आपण आन्सर लिहूया. आन्सर इज इक्वल टू, आन्सर काय आहे? तर 250 रोटेशन्स will the wheel complete as the cart travel 1.1 kilometer. Okay, 1.1 kilometer, 250 रोटेशन्स. ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, येथेच आपला हा प्रॅक्टिस सेट संपत आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. थँक्यू.